काय सांगू मित्रांनो, आज असा फसलोय का नाही, एक बीच बघण्यासाठी असली मेहनत करून एवढ्या बेकार जागेमध्ये येऊन थांबलोय का नाही, असल्या जंगलामधून. बघा फक्त तुम्ही. तुमच्या गावात ते मंदिर आहे रामेश्वरम म्हणून, गुगल मॅपला दाखवते ते मंदिरच नाही ती. तिकडे नाही, ते कुवेशीर आहे ते. अरे हो बरोबर, पण लोकेशन तुमच्या गावातलं का दाखवतं या? तसं दाखवलं ते. असं नाही दाखवाय पाहिजे ना. 5:30 झालं हे बघा, थांबायला जागा नाही, जाम रडा झालाय असता तर माझा. आज असल्या जंगलात रस्त्यानं आलो का नाही, एवढ्या भयंकर जंगलात रस्त्यानं. मावशी, आता आपण कुठल्या गावात आहे? होळी गावात. आज हे भन्नाट असं होळी गाव तुम्हाला दाखवणार नाही, आणि ह्या गावामध्ये आजचा आपला मुक्काम होणार आहे. ह्या घराला बघून एक गाणं आठवलं, कुठलं माहिती आहे का? भाव अंतरीचे हळवे धन्य तुझी सुख. एक मिनिट भावांनो. रूप माझे जसे झलक कोकणशी ग, कोकणशी ग बाई, कोकणशी ग. ढँग ढगँग ढँग ढगँग ढँग दिसते तिथं मोठ्या मोठ्या विशाल. काही ह्यातली एक बोट आहे ना, ही 1-2 करोड रुपयाच्या बोटी इथे समोर. म्हणजे त्या गावात जर जायचं म्हणलं तर तिथं रस्ता नाही गावाला जायला, डायरेक्ट बोटी ना. अरे क्रेझी यार ही. फाईन मारते आता माझ्याकडून. ह्या तुम्हा दोघाला भेट या. हा बघा, टाइम बघा काय. आता पाऊस नाही, आता पाऊस लय जोरात आलाय बघा. पाच वाजता उठलो, एडिटिंग करत बसलो होतो. त्यानंतर ना आता इतक्यात पाऊस आलाय खूप जास्त. एडिटिंग करतोय मी थोडी, एडिटिंग करून तुम्हाला भेटतो. त्याला पाऊस एकदम जाम आलेला आहे. वाह भाई वाह, काही सुहाना मौसम आहे. 5 वाजता उठून जे काय एडिटिंग करायला बसलो ते आता उठलो. आज आपल्याला निघायचं आहे पुढल्या दिशेनं. ही घर सोडून, ही फॅमिली सोडून निघायची. आज काका सकाळ सकाळ मस्त मध्ये माझ्यासाठी नारळ, पाणी पिण्यासाठी नारळ काढतात बघा एकदम. हां बाद झालं की एवढं, सगळ्यांसाठीच काढा. थँक्यू. पारशी तोंड आहे ते आमच्या सगळ्यांची. दादा आंघोळ्या करायच्या थोड्या वेळा ना म्हणजे आता तवरच चाललंय. गुड मॉर्निंग आणि थँक्यू. नारियल वाले भैया कितने का नारियल देते हो? ताजा उतरवला काढला हे बघा. तुम्ही पण घ्या ना, तुम्ही पण घ्या ना, एकदम मस्त. लईच गोड आहे, एकदम फ्रेश ना. खूपच गोड आहे रे. तू असं प्यायला माझ्या नारळाचं पण एवढा गोड लागत नाहीये मला. तर मंडळी टेंट काढून झालेला आहे माझा सगळा. आणि मेन गोष्ट म्हणजे स्लिपिंग एक वाळ्या टाकली आहे, थोडी ओली नॉर्मल खाल्ल्या साईडनं. पाणी नव्हतं आलं माझ्या घामामुळे, ती ओली झाली. ठीक आहे, तर आता मला आंघोळ करायला जायचं आहे. आंघोळ करतो, ब्रश करतो, सगळं फ्रेश होतो, खालचं वातावरण दाखवतो. चला जाऊ खाली आता घरी मित्राच्या इथं. आणि आंघोळ करून एकदम मस्त फ्रेश रेडी झालेलो या. पावसाचं वातावरण आहे आज दिवसभर. ह्याला काय म्हणते तुमच्याकडे? डोसे. डोसे. डोसे खायला या, दाखवतो डोसे. ही बघा, सकाळ सकाळ मस्त डोसे केलं इथं. हा डोसा असा बुडवायचा, हा डोसा असा बुडला. डोसा बनवणाऱ्या मालकीने येते त्या. चटणी आणि डोसा अजून घेऊन मला असं खायचं. वा, तुमच्या हाताला तर वेगळीच चव या. मला भाऊ एका ठिकाण लोकेशनला घेऊन आला. जे लोकेशन दिसतंय ना भाई, बाप लोकेशन आहे भाई, बाप लोकेशन. माझी थोडी नॉर्मल तब्येत थोडी खराब आहे असं वाटायला लागलं आहे मला. तरी पण मी आज व्लॉग बनवणार नाही, ठीक आहे ना, कारण की टार्गेट घेतलं आहे भाई. नाही, रोजच्या रोज व्लॉग टाकायचं. काय एकदम मस्त आहे ना, छोटासा पूल आहे. आणि भाई ही सगळ्या जी गोष्टी आहे ना आपल्याला फक्त आणि फक्त कोकणामध्ये बघायला भेटतात. 11:30 टायमिंग झालेला या. मी अजून काही निघलेलं नाही, कारण की पाऊस झालाय चालू. मला शाहरुख खानचा डायलॉग आठवला, कुठला माहिती का? भैया मैं निकलना चाहता हूँ भैया गाँव से, भैया मुझे माफ कर दो भैया, मैं जाना चाहता हूँ भैया यहाँ से, मुझे जाने दो भैया. मला तो डायलॉग आठवला. मला जायचं आहे पुढं. पाऊस आता थांबला या. फट करून निघू, फट करून. दादा म्हणतो मी पण तुझ्या संग येतो. त्याला काही कर्म नाही, मी निघालो म्हणून. ठीक आहे ना, आणि जाऊया चला. तर मित्रांनो फायनली आता इथं पूजा करायला चालू या. नाही पूजा नाही, आरती आरती.
मला तर आज आईची आठवण आली. शेवटी मावशी म्हटल्यानंतर आई चालली ना. हा मग माझ्या भाच्याची पुढचा प्रवास सगळा व्यवस्थित होऊ दे. ओके. त्यासाठीच आपण आरती करतो. बघा ही हाय कोकणामधलं प्रेम बघितलं का, त्यामुळे मी रत्नागिरी जिल्ह्यातलं हे नाव घेतो. आता माझ्याकडून ह्या तुम्हा दोघाला भेट या. हा बघा उघडून. हे कोणी नाही मी सांगितले स्वतःला. ते मला हे जरा वाटलं जरा थोडं. तर मंडळी मी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट म्हणून एक ह्यांना देतोय काहीतरी, आणि आता उघडून दाखवतो तुम्हाला पण दाखवलं नाही. कॅमेरा इथं ठेवून गेलो होतो मी आणायला. आता उघडून बघा ना, उघडून बघा ना कसं वाटतं एकदा बघा. वाव. पंढरपूरवरून आलेल्या माणसाने जरा थोडं कसं वाटतंय? चांगली आहे ना? खूप छान आहे. टाइम का नाही आता. अरे असू दे चल भावा. आमच्या घरात ह्या गोष्टीची कमी होती. ती पण पूर्ण झाली. मी पंढरपूरकडून आलेल्या माणसाने देऊन टाकले होते. नाही छोटस धरा बघा. हा. तर मंडळी ह्यांना माझ्या आधी प्लॅनिंग केली होती, पण मी 2-3 दिवसापूर्वी आधी केली ती माझ्यासाठी. पण ह्यांना मस्त मध्ये दिलेलं तर खूप जास्त भारी वाटलं. फक्त ह्या कलरची कमी होती माझ्याकडं. हा कलर मला पाहिजे होता आणि हा भेटला. धन्यवाद मनापासून. अरे भावा चल. थँक्यू. ठीक आहे चला येतो मी, भेटू नंतर ना. हो ठीक आहे. आता पुढल्या वेळेस येताना आई वडिलांना घेऊन येईल आता नक्की. एक दादा होते आपले, त्या दादाने मला कमेंट केली होती. ठीक आहे, नुसतं त्यांच्यात नुसतं फुकाट खातोय अशी काहीतरी कमेंट केली ती. त्या दादांना मला सांगायचं आहे बाहेर या कधी, आणि अशी लोकं मला तुम्ही कमवून दाखवा एकदा. ठीक आहे ना. माणसं कमवायचं कोणाचं पण काम नाही. पैसा तर कोणी पण कमवू शकतं हो. माणसं कमवून दाखवा ना मला तुम्ही, जशी मी कमवली तशी. ओके. तर मंडळी फायनली जैतापूर इथून 3 किलोमीटर आहे. हिच्या साईडला आपला जैतापूरमध्ये जायचं आहे. ठीक आहे ना. तर चला जाऊ जैतापूरमध्ये आणि जाऊन होळीमध्ये आजचा मुक्काम करायचा आहे, जो एक नंबर स्पॉट आहे. ठीक आहे ना. चला निघूया. आय एम कमिंग द जैतापूर. भाई आज एकदम मस्त सायकल चालते, एकदम चेन ग्रीसिंग, एकदम ऑइलिंग, एकदम खटाखट करून टाकले ना. आता इतक्यात एक जॅम लॉच झाला आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा काय झालं इथे. बघा नवीन खटची हँडल भाई. सायकलच्या ब्रेकवर काल आयल पडलं होतं ना, तर त्यामुळं काय झालं ब्रेकच लागेना आता या. आणि लय मोठा उतार बघितलं तुम्ही. हे बघा शँडल गेला. आता पुढं पण उतार या. बूट घेण्याशिवाय पर्याय नाही ह्या आठवड्यामध्ये. असं झालं आहे ना. आपलं गाव कुठलं आपलं म्हणला? लांजा. लांजा. अहो लांजामध्ये एवढे जण बोलवले साहेब, काय तुम्हाला सांगू. अहो पण लांजा हायकोर्ट हेच मला माहीत नाही. हायकोर्ट मला नुसतं कमेंट येते लांजामध्ये जाता या, लांजामध्ये हायकोर्ट हेच माहीत नाही मला अजून. 50 किलोमीटर का? बरं. आपले लांजामधले साहेब भेटलेत. ठीक आहे ना. साहेबाचं माझं 2 दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं जाम. आणि या साहेबांना माझं जेवणाचं पण नियोजन केलं होतं. साहेब कुठं गेलं तर घरी इथं रूमवरती गेलं ना. रूमवरती माझं जेवणाचं नियोजन केलं होतं. पण भरपूर पोलीस दादा होतं, ते 10-15 पोलीस दादा होतं सगळीजण म्हणून माझ्यासाठी प्लॅन केला होता. पण काय नाही भेटलं झालं. हाय ते काय येतो रस्त्यात म्हणा भेटतो मग सगळ्यांना असते तर मग काय तेव्हा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली ती, गणेश भाऊ तो पहिला भाऊ दादा करायचा सगळ्यांना, आता तो भाई भाई करतोय. तो भाई माझ्या डोक्यात खटकतो या, म्हणजे ती शब्द खटकतो डोक्यात. ठीक आहे भावा, इथनं पुढं भाई बोलणार नाही, पण आदनमधनं येऊन जातं सोन्या. ठीक आहे ना. शपथ काय बुटी त्या रे मोठ्या मोठ्या. अरे भाई कसल्या मोठ्या बुटी त्या. हातात मशीन घेऊन ये मारता काय फायदा मला. ही कुठं जातोय रोड? अच्छा होय. येऊ का मग? चला भेटूया नंतर ना. ओके 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 नक्की. काय अरे कोणी काय फेकलं राव? लय नाही कोणीतरी फेकलं लय मोठं काहीतरी खाली. ते कोणी वरनं फेकलं काहीतरी. या घेऊ ना. तुमची वाट बघत थांबलो होतो आम्ही, सगळ्यांना घेतलं फोटो. तुमची वाट बघत थांबलो होतो आम्ही, सगळ्यांना घेतलं फोटो. फाईन मारतो.
त्याशिवाय फोटो चांगला नाही रे मला. आयफोन दे रे. त्या दिवशी येऊ शकलो नाही त्यामुळे मनापासून माफी बरं का असावी. तुम्ही एवढा आग्रहाने बोलवलं होतं पण मी नाही येऊ शकलो. हा राव. नंतर ना नियोजन केलं होतं. मी नंतर घरी गेलो. मला लय वाईट वाटलं त्या गोष्टी जायला. म्हणलं एवढ्या आवडीनं आपल्या बोललेलं आपण गेलो नाही. मोठ्या बुटी त्या बघायचा का तुम्हाला? ह्या बघा. अरे मी अचंबित झालो या बुटी बघून. किती मोठे मोठे बुटी त्या भाई. ही बघा बघा लई मोठे मोठे लगभग 4-4, 5-5 गुंठ जेवढी जागा ह्यांना ठेवायला एवढ्या मोठ्या बुटी त्याही बघा बघा सगळ्या तिकडं लांबपर्यंत. चला अरे पण लय घारी त्या ड्रोन सोडला असता पण लय घारी त्या. चला तरी MH45 MH45 हे बघा MH45 हे बघा. हिथं बी MH45 ह्या गाडीवर तर हिथं पण MH45 म्हणजे गावाकडली माणसं भेटली म्हणा शेवटी. हे बघा हे बघा भाऊ कुठलं माळशिरस मधली मंडळी भेटलेली या. ह्यांना कोण ओळखतंय आपला कमेंट करून सांगा. आपल्याला कोकणामध्ये भेटले ते आणि रोज कोणाला कोणी भेटतं. आता मी तुम्हाला कुठली कुठली गावं सांगितली कोकणात फिरायची. हां हे जी आपल्या मेरवी ही जेवढी गाव आहेत ना जेवढी मला भारी वाटली कोकणामधली तेवढी ह्यांना आपल्या माणसाला सांगितली. म्हणलं ही गावं बघा कोकणात येऊन नाही बघेल तर उपयोग नाही. आणि कोकणातला ना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधला एक शब्द आहे तुम्हाला माहिती आहे कुठला? आपल्या इकडे कसं म्हणतो आपण बघा ती लय भारी दिसतं ही भारी. इकडे काय माहिती का आडस आहे रे लय आडस म्हणते तिकडं. आडस 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 ना भाऊ आडस आडस म्हणते ती. अरे मंडळी कुठं आलो बघायचं का? इकडे 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 या इकडे. ही बघा तुम्ही जैतापूरच्या पुलावर सध्याला का आपण आलेलो आहे. आणि मेन गोष्ट मला तुम्हाला सर्वांना दाखवायची आहे जी माझ्या पाठीमागाची ही बघताय का नाही ही एक टापू टाईप दिसतंय छोटंसं एक ही बेट आहे का नाही. ह्या बेटावरती एक अशी गोष्ट मला इतक्यात समजली का नाही. ही सगळं खारं पाणी आहे आणि ह्याच्या मधोमध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे. हाय ना एकदम अचंबित सारखी गोष्ट. यस 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 MH45 काय म्हणता मस्त. अरे वा धन्यवाद. पूर्ण ते म्हणजे त्या गावाला पूर्ण खाडीच आहे. फक्त होडीशिवाय त्यांना पर्याय नाही. कुठलं सामान मधोमध न्यायचं आहे. असेल, काय बोलतोय? चारी साईडून पाणी आहे. काय बोलतोय हां. असं या. आणि 85 की 90 लोकसंख्येचं ग्रामपंचायत आहे फक्त. फक्त हां. भाई कुठे गावती आपल्याला जायला भेटेल का त्या गावाला? नाही, तिथून आपण तिकडून जायचं. हां त्या ती समोर जेटी आहे ना हां. तिथून होडी भेटते. जावं लागेल. म्हणजे त्या गावात जर जायचं म्हणलं तर तिथं रस्ता नाही गावाला जायला डायरेक्ट बोटीनं. अरे क्रेझी यार ही. मग गावातली माणसाला जर रोज जायचं म्हणजे 2-2 मिनिटाला बोटी काढत असेल. नाही माणसं म्हणजे तिकडे कसं माणसं झाली ना अशी जाणारी की मग ते असं टायमिंग. आणि रविवारचा बाजार असतो ना हां. तेव्हा मग सकाळी तिकडून एक होडी असते हां. तिकडच्या गावाची हां. तिथून. आणि ते होडीने इथे उतरणार अच्छा आणि इथून मग 11-11:30चा टायमिंग असतो जायचा त्यांचा return. अच्छा अच्छा मग त्या परत त्या होडीने ते जाणार. असं आहे काय. एक असं गाव ज्या गावाला जायला रोड नाही त्याला पाण्यातून जायला लागतं होडी मार्गे. ठीक आहे ना. जी मला ह्या दादांना आज सांगितली ही गोष्ट मला माहीत नव्हती. तर अशाच गोष्टी मला माहिती पडतात जास्त. जी कोणी अशी रँडम लोक जी आपली भेटतात का नाही ते मला येऊन सांगतात की गणेश दादा इकडं असं आहे तिकडं तसं आहे. कुणी ना कुणी सांगतं मला तर ती मला माहिती पडतं. जर जमलं मला तर ती गाव दाखवायचा प्रयत्न करीन तुम्हाला. शक्यतो 99% बघू आपण. जमलं तर जाईलच आपण. नाही जमलं तर मग सरळ निघेल. खूप जास्त भारी वाटतं या. असं वाटतंय माझ्या शेजारी नारळ आहे ती बघावा. एकदम एकदम जवळ नारळ झाड. काय लिहिले वाचलं का तुम्ही सगळ्यांनी? जैतापूर राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ जैतापूर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. माझं स्वागत केलं जाते बाई इथं जोक नाही. आणि ह्या जैतापूर गावामध्ये आपला आता वेलकम होतो या. तर ह्या जैतापूर गावात जाऊ आणि जो भारी भारी नजारा आहे ना लवली नजारा हा नजारा तुम्हाला दाखवायचा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया आपल्या ह्या सायकलीवरती जिचं नाव आहे या मिनी बोबो. चला तर ह्या मंदिरात जायचं या. लेट्स गो. मला माहित नाही कुठे पण मी विचार केला जायचंय म्हणून जायचंय भाई. चला पार्ले द्यावं एक बिस्किट आहे भाई. बिस्किट खात नाही तू? एवढं भारी एवढं स्वादिष्ट बिस्किट जर तू खात नाही धर ना अजून. अजून हां खा ना भाई. हां प्लॅशॉनला मस्त मध्ये बिस्किट टाकून थोडं पुण्याचं काम करून पुढे निघालूया. जर दिसली रस्त्यामध्ये तर हाणण्याच्या ऐवजी ह्यांना खायला देत जावा. ठीक आहे ना. 5 रुपयाच्या बिस्किटाच्या पुढे ना तुमचं काहीच जाणार नाही काहीच रे. आपण जाऊन दर्शन घेऊया दाखवतो मंदिर कोकणातलं आणि मग नंतर हे गाव एक्सप्लोर करूया. खूप जास्त मस्त दोन्ही करण्यासाठी ना रस्ता आहे नारळ झाड आहे आणि यातनं असा रोड आहे ना भाई एकदम मस्त. चला आहे वेताळ देवस्थानापाशी. चला दर्शन घेऊया. हां तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो या वेताळ देवस्थानापाशी.
जाऊया बघूया ठीक आहे ना एकदम मस्त मध्ये. ठीक आहे ना आणि आपण ह्या देवापाशी आहे ठीक आहे ना वेताळ देवस्थानापाशी. आता आपलं ही पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे. तर कसं करायचं सांगतो. आता जिथं आपण आहे का ना ही रोड आहे. आता ह्या रोडवरून आपल्याला इथून जायचं असं खालून असं वरती इथं भवानी मंदिर आहे जैतापूरमधलं. मग इथं भवानी मंदिरापासून सरळ पुढं जायचं. मी कसं फिरतो हो का असं फिरतो सगळी गावागाव मला अशी फिरता येतं. सॅटेलाईट मोड लावायचा सोपा पर्याय आणि हो का इथून असंच खाली जायचं दिसतो रोड इथपर्यंत. आता या रोडपर्यंत इथनं जाऊन यायचं मला चांगली हो का. आता ही भाताची लोकेशन बघा हो ही. तर ही भाताची शेती असते मला असं कळते भाताची शेती कुठं आहे जास्तीत जास्त. तर असं मला समजतं. बरेच जण म्हणते ती कसं समजतं तुला असं समजतं. नंतर ह्याच रोडनं असंच महाग यायचं इथनं आणि इथं मेन रोडला लागायचं. मेन रोडवरून मग नंतर ना इथं जायचं आपला होळीला ह्या इथं होळीला जायचं आहे. हे का इथं होळी म्हणून गाव आहे. तर ह्या होळी ह्या गावामध्ये आता आपला मुक्काम आहे. इथं कोरलेश्वर म्हणून आहे. ह्या कोरलेश्वरमध्ये किंवा नाहीतर इथं श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये दोन्हीपैकी कुठल्या तरी मंदिराचा मुक्काम. काय सांगू राणी मला जैतापूर सुटना कसं सांगू राणी जैतापूर गाव सुटना ना 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 ना. नाही रत्नागिरी हे गाव सुटना असं म्हणायचं आहे. वाटतं मी त्याच रस्त्याला मागाय धरणं मी त्याच जागेत फिरतो या मागाचीच वरनं गेलो हे कोणतं खाल्लं इथं आलो. आता इथं असं जायचं गाव गेलं की चांगलं एक्सप्लोर करायचं भाऊ. आपल्याकडे एकच असतं दाखवलं तर गाव चांगलं दाखवायचं नाही तर बाई दाखवायचं नाही. सर्व सोपा पर्याय असतो या. आता मी आलो एका छोट्या जेटीवरती. समोरच्या साईडला मला दिसते इथं मोठ्या विशाल काही ह्यातली एक बोट आहे ना ही 1-2 करोड रुपयाची बोटी इथं समोर माझ्यासमोर जी लावलेलं बघताय तुम्ही ते ठीक आहे. आणि इकडं पण हे काहीच नाही भाई तिकडे जे लावलेत का तिकडं मध्ये भाई एवढ्या मोठ्या बोटीच्या ना विशाल काय बोटी त्यापेक्षा मोठ्या काही मधल्या एक बघ 1.5-2 करोड रुपयाची एक बोट असेल तिथं ती दिसते ती बोटीची किंमत लय असते आपल्याला वाटतं लय कमी असते या. आता ही जी बोट घ्याल ना ही बोट तरी ही 30-40-50 हजार पण ती बोट जाते नॉर्मल घ्यायची म्हणलं तरी. अरे थांबा काहीतरी दाखवायचं आहे. हो चला जेवायला घरी. नाही जेवण करून आलोय मी. हो सगळं जेवण वगैरे सगळं करून आलोय आताच निघलो तो. अरे थांबा रे 1 मिनिट भावांनो. रूप माझे जसे झलक कोकणशी ग बाई कोकणशी ग ढँग ये कोकण ग आमचं कोकण. एवढं सुंदर कोकण देवा तू कसं बनवलं रे कसं बनवलं कोकण एवढं सुंदर. इथं सगळं आहे. तर नदी हाय वडं आहे तर खाडी हाय घरं चांगली ती माणसं चांगली ती झाडं चांगली ती फुलं चांगली ती धबधबं चांगलं. तर अजून काय पाहिजे आपल्याला जर एवढं सुंदर आहे तर मला सांगून द्या तुम्ही. आली उमलून माझ्या दारी प्रीत नवी रुसगारी रे. किती मस्त नारळाचा माळा बघितलं का रस्त्याकडनं. मी ना आता गावाच्या बाहेरच्या साईडच्या बाजूने चाललो म्हणजे पूर्ण असं गाव कव्हर करतोय. त्यानंतर आता पुढल्या साईडनं आतल्या रस्त्यानं पुढे निघणार नाही. पुढं भाताची शेती मला मॅपमध्ये तर दिसते या. अगर देखने के लिए मिलते तो क्या हर्ज है देख लेते है ना. आज तर माझी खूप मोठी दावत आहे. दावत म्हणजे खायची दावत नाही निसर्ग बघायची दावत. कारण की जो नजारा दिसतोय ना समोरचा आई शपथ काय सांगू तुम्हाला हे बघावा. शिकोंड असं आलोय आणि ह्या टर्नवरून पुढे निघालोय. सगळी नारळ झाडं छोटी घरं आहेत आणि एवढं भारी काय सांगू. म्हणजे बघल तिकडं निसर्गच आहे बघल तिकडं निसर्ग खूप जास्त भारी वाटतंय बघायला. का इकडे तर मस्त आहे रे. हे काय फार्म हाऊस आहे का छोटंसं. मुंबईला असतं. हां मुंबईवाले तसं करू शकतात फक्त रंगीबेरंगी. ह्या घराला बघून एक गाणं आठवलं कुठलं माहिती आहे का. भाव अंतरीचे हळवे धन्य तुझी सुख मनाच्या या घरामध्ये किती भारी वाटत. यार काय मस्त घर आहे यार. ही बघा ना चारीकडनं झाडानं वेढलेलं एक मधोमध असं घर आहे किती मस्त दिसतं या. आणि हा असा काहीतरी रोड आहे या आणि ह्याच रोडनं आपण सरळ पुढे चाललेलो या. वा अजून काय पाहिजे ना आयुष्यामध्ये. साईडनं लाल फुलं आणि मध्ये हा कुतू भेट आहे रे भाई. लईच आतमध्ये आलो रे ह्या रस्त्यानं मी. लईच आत आलो पण आई शपथ काय नारळ झाड रे भाई. नारळ झाड बघितलं मित्रांनो किती मोठं आहे ते.
ही बघा एकदा इथं, आणि इथनं असं बघा भाई किती मोठा नारळ आहे ही. नारळ किती मोठी मोठी झाड आहेत माहिती काय, 200 200 300 300 फुटाचं एक नारळ झाड आहे ही बघा. बघा आलेल्या रोडनी महागारी फिरलो या, लगभग 3 वाजल्या. मूवी की शूटिंग निकालने के लिए ये बढ़िया जगह है मेरे दोस्त. जैतापूर मधल्या मेन गावातल्या रोडवरून आपण मेन रस्त्याच्या कडेला वळूया. ह्याच रोडवरून मग अशी आपण आत गेलतो जैतापूरमध्ये, आणि आता आपण निघलोय बाहेर. हा समोर मेन रोड. हाय बस. एकदम खतरनाक मध्ये चढ लागलेला आहे बरं का, सांगतोय मी. मला अजिबात ब्लॉग बनवू वाटत नाही असले चढा लागल्यावर मोठं मोठं, पण काय करू, बनवायला लागतो, दाखवायला लागतं, मुश्किल पण येते म्हणून. आता बघा कशी सायकल ढकलतो या. मामाच्या गावाला, गावाच्या मामाला, मामाच्या गावाला जाऊया गाऊया. मामाचं गाव मोठं, मामाचं मन छोटं, त्यातच मामीनं केलं मटण, खायला तिखट झाळ. मामाने खाल्लं, पळून गेलं डब्बा घेऊन. मामा आला जोरात, मामीला हाणलंय जोरात. मामी बसली बोंबलत, मामाला हाणलं नानानं. होळी 1 किलोमीटर. वा, एकदम शुभ शुभ गाव. त्या गावात आजचा मुक्काम. चला. हा, तुमची मांजर लय भारी आहे. आजी एवढ्या नटून कुठे चालल्या त्या, एवढ्या नटून कुठे चालल्या त्या. देवळाची पूजा आहे. बर, आम्ही आलोय मंदिर बघायला चालूय तुमचं. चला, मी मंदिर बघायला चालू या. चला चला चला. प्रसाद बिरसाद आहे का नाही खायला. मावशी, आता आपण कुठल्या गावात आहे. होळी गावात. आज हे भन्नाट असं होळी गाव तुम्हाला दाखवणार आहे, आणि ह्या गावामध्ये आजचा आपला मुक्काम होणार आहे. आणि ह्या सगळ्या जेवढे बी माझ्या मावश्या काय आजी आहेत ना, जेवढे बी काय बहिणी आहेत, ह्या सगळ्या ह्या गावामध्ये एक पूजा आहे मंदिराची, तर तिकडे चाललेल्या आहेत त्या. तर आता आपण पण त्याच्यासंग चाललोय मंदिरामध्ये. बघूया नेमकं हाय तरी कसं. हे होळी गाव खूप सुंदर आहे असं म्हणलं जातं या. तर जायचं. हो, चला 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 रे, चला. गोटे खेळणार बाई, गोट्या. सर सर, आता बघ, आता बघ, आता बघ. आप देख बेटा. अरे यार, हटवायची नाही, हटवायची नाही, हटवायची नाही. हे चुकीचं आहे. भरतदुर्गा देवीचं मंदिर आहे, आणि आज रात्री आहे तर कार्यक्रम आहे, ठीक आहे ना. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया, आणि त्यानंतर ना पुढल्या मंदिरात जाऊन आपला आजचा मुक्काम तिथं आहे. चला दर्शन घेऊ. गया इस घर को देख के झाड़ के अंदर में बिस्तर डाल के सो गया. ओ जब जागा तो भागा, ओ सोलापुर में जागा. ओ आंटी देखती है वहाँ पे, एक बार दिखाओ जरा. वहाँ दिखाओ 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 दिखाओ. आंटी देखती है, उसके पीछे एक आजी आ गई. आजी को भी दिखाओ जरा. वो देखो आजी आ गई. आजी के पीछे और कोई एक ताई आ गई जरा. मावशी आल्या, मावशी माग. आजी आल्या, आजी माग. ताई आल्या. बाई, समोरल्या साईडला एक समुद्र किनारा आहे, तर त्या समुद्र किनारे आपल्याला जायचं आहे, ठीक आहे ना.
कॅमेरामॅन दिवसभर कोण आहे तुम्हाला बघायचं का? मंथन भाव हा माझ्या सकाळ धरणं संघ या सकाळ धरणं सारखा पुढे जातो मागे जातो पुढे जातो मागे जातो. ॲक्च्युली चला आमचं मंदिर आहे. ॲक्च्युली तुम्हाला जे मंदिर दाखवलं का नाही त्या मंदिरात थांबायची चांगली सुविधा होती मला, पण तिथं आज भजन आहे खूप जास्त डिस्टर्ब होऊन जाईल नंतर रात्रभर मला झोप यायची नाही झोप व्हायची नाही ना. तर त्या पाठीमाग साईडला एक रामेश्वर म्हणून एक मंदिर आहे खूप जास्त भारी डबल मजली या त्या मंदिरात थांबायचा प्लॅन चालला आहे माझा. पण आधी ना मला बीच बघायचा आहे त्यासाठी बीचला सुटू बीच बघून येऊ कसं आहे ती, कारण की माझ्या मनात ती खंत राहील की ह्या गावात येऊन होळीमध्ये बीच नाही बघितला. चला जाऊन बघू आता. एवढी जास्त अब्दा बघा एक बीच हां बहुतेक हाच रोड आहे इकडे जाय बहुतेक. अरे बापरे इकडे तर माशांभूमीत आलो रे मी. हाय ती माणसं पाठीमागे विचारलेलं बरं असतंय भाई. बघू चला. बाई पहिला असा सायकल ट्रॅव्हलर आहे पहिला असा दुनियातला जे असा वड्याच्या कडेकडून हिंडतो भाई बरं का. कशासाठी फक्त एक्सप्लोर. बापरे भाई कसल्यात ना आलोय मी भाई. आज तर एकदम जाम मध्ये फसलो या एकदम जाम, कारण की बघायची ना ती जागा काही बी करून. भाई कुठं आलोय भाई मी भाई जंगलात. बीच बघण्याच्या नादात जंगलात आलोय आज मी. शेट 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 नाही 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 आपटली सायकल. काय मी खरंच यमला पागला दिवा नाही मी. हो काय सांगू मित्रांनो, आज असा फसलोय का नाही. एक बीच बघण्यासाठी असली मेहनत करून एवढ्या बेकार जागेमध्ये येऊन थांबलोय का नाही असल्या जंगलामधून. बघा फक्त तुम्ही. मंडळी ह्या बीचवर मी का आलोय मला माहीत नाही बरं का. माझी इच्छा पण नव्हती याची, पण म्हणलं होळी या गावामध्ये आलो ही बीच नाही बघितलं थोडं अर्धवट राहून जाईल. असला बेकार रस्ता लागलाय असला बेकार रोड लागलाय तुम्हाला काय सांगू. तुम्हाला तर दाखवलंय मी येताना असलं खडं आणि असलं एवढं काटण सराटण पडलं तर रस्त्यावर असली भयंकर परिस्थिती का नाही. पण काय पण म्हणा बरं का बीच एक नंबर आहे, पण सगळी काळीच रेती सगळी ह्याच्यावरती. पांढरी कमी आहे काळी जास्त आहे. कचरा बिचरालाही पडला इथं जेवढं काय तेवढं सहन सगळं धुवून लावलं या. मुंबईमध्ये लोकांना टाकलेलं सगळं इकडे येऊन बसलंय. ए निलेश भाऊ काय टाकलं तिकडे तुझा डबा इथे येऊन पडलाय की ही तुझा डबा येऊन पडलाय घेऊन जा तिकडे यायला. बरं मेन विषय आता इथनं निघायचं आहे. आता आपल्याला जायचं डायरेक्ट मुक्कामाच्या ठिकाणं इथनं 2 किलोमीटर पाठीमागं. तर जाऊया चला. असल्या जंगलात ना आलोय इथं भ्याच वाटतंय. थोडा अंधार पडोस तर नाही तर पुई करून पाद निघल असलं जंगल आहे इथं. ह्या बीचला जायला थोडं महागात पडलं मला, कारण की जंगल जेवढं भयंकर होतं नाही. हे बघा अजून पण जंगल आहे, अजून पण टोटल जंगल आहे अजून. चला त्या पुढल्या गावामध्ये जाऊ. त्या मंदिराच्या साईडला एक मंदिर आहे तिथं थांबायचा प्लॅन करूया. लय राडा झाला. लगभग 5 वाजत आलते या बहुतेक 5 वाजून बी गेले असतील या. आणि हे तर काही जागाच नाही थांबायला कुठं अजिबात. बाई 5:30 झालं हे बघा थांबायला जागा नाही. जाम राडा झाला असता. मेन हायवेच्या आसपास कुठंतरी बघू थांबायला जागा. ह्या गावामध्ये इथं आज गाण्याचा कार्यक्रम आहे मंदिरात, तर त्यामुळे इथं रात्रभर लय धिंगाणा चालणार आहे. तर मला काही एडिटिंग करता येणार नाही, झोप पण होणार नाही माझी. तर त्यामुळे मी मेन हायवे कडल्या साईडला जावं म्हणतो या. होळी गावात आजचा मुक्काम होत नाही, वाईट वाटतंय लय. चला बघू. हे ठीक आहे इथं.
आता ही एवढं किती सुंदर दिसतंय, रोड आहे, रोडच्या साईडला एवढी सुंदर जागा आहे. पण ही सुंदर जागाच जेवढी सुंदर जागा दिसते ना कोकणामधली, तेवढी रात्रीच्याला घातक पण असते. हे इकडे जंगली जनावर एवढं जगण आहे, तर त्यामुळं खूप जास्त ध्यान ठेवून चालायला लागतं. आता ह्या इथं टेंट जागा बघा मुक्तो या इथं कुठे एवढ्यातच. तशी पण लोकांना रस्त्यावर बघितलं की मला खूप जास्त सतवणामध्ये लोक यात काय त्रासच नाही. हाय काय लागली वरडायला पोरं, ह्या लागले पोलं वरडायला. माहीत नाही रात्र काही जाणणारी माझी, पण इथं ठीक वाटतंय मला. ह्या इथंच लवकरात लवकर टेंट लावतो. 6 वाजले ते आहे, व्हिडिओ एडिटिंग करायला बसायचं आहे मला आता. असला बेकारचं कोण गेलो तुम्हाला काय सांगू. टेंट लावला एकदम मेन हायवेच्या कडेला. आज काय त्या गावात थांबायला जमलं नाही मला. नेक्स्ट टाइम नक्की थांबणार मी. पडलो लय. हा मी पंढरपूर काढलाय मी. आलो या इकडे चाललोय पुढं. हे टेंट लावा म्हणलं. आपण इथलंच माणसं म्हणते तिथं बिबट्याला आहे. हो बिबट्या बिबट्या आहे आईला. रोज येतो ते का कुठेही असो तो, काय आमच्या गावात पण असो. आता आमच्या खातं का माणसाला? माणसाला खात नाही असं तो. मग खात नाही पण शाश्वती नाही. म्हणजे मग ते मग कसं माहिती ते वाघा बिघाची शाश्वती नसतं. हां मग तू येतो येऊन खाऊ शकतो हे पण नाही, तसा विषय नाही. आईला म्हणजे नेहमीच येतो असा पण विषय नाही तो. आईला. ह्या इथं टेंट लावल्यापासून लगभग 10 ते 15 जणांना आतापर्यंत सांगितलं की ह्या इथं बिबट्या खूप जास्त आहे, तर सावध राहावा, रात्रीच्या इथं बिबट्या असतात. हे ऐकून माझं डोकं फिरलं अक्षरशः. आणि त्यातमध्ये मला खोटं वाटलं होतं, पण ह्या दादा आलं तर रस्त्यानं चाललं होतं. ह्यांना विचारलं दादा बिबट्या आहे का नाही इथं? हा बिबट्या आहे, पण तो नेहमीच असं नाही. म्हणजे येतो तसा का नाही. तो कसा आहे माहिती एक सांगतो. हां गावाचा भाग आहे ना हा. तिथे असतो. अच्छा माणसं मग काय म्हणली ह्या वावरात म्हणजे ह्या जंगलात पण बिबट्या असतो म्हणून थोडंसं होतं. ह्या पट्ट्यात असतो. आईला. पण तसं काय एवढी भिण्याची आवश्यकता. हो ना. मी एक सांगतो काय माहिती आहे, ती वस्ती आहे पुढे कुवेशी स्टॉपच्या इकडे पंप, तिथे कायमचा उजेड असतो. तिथे थांबा एका साईडने. नाही आता थांबलोय आता लावलं. नाही ना. आणि विषय कुठे तिकडे दुकानं बिकानं खूप आहेत. इथे आणि 5 मिनिटाच्या इथे आहे. फोटो घ्यायचा आहे. घ्या फोटो. आजची रात्र हमखास बिबट्या संघ असणार आहे पूर्णपणे असं वाटायला लागलंय. ज्याप्रमाणे माझ्या पाठीमागच्या साईडला जंगल आहे आणि ज्या प्रकारे जागा आहे आणि जे लोकांचं म्हणणं ऐकतोय ना माझी ना, असं होतं असं होतं माझं. आता थांबलोय आता. पाठीमागं होळी गाव आहे ना, हे बघा इकडे होळी, हे बघा इकडं पाठीमागं होळी गाव आहे आणि असाच मेन रोड आहे तिकडल्या घराच्यापासून. तिकडनं असं आलो आणि इकडे येऊन ह्या इथं असा मस्त टेंट लावला एकदम असं पूर्ण मोकळं येत आहे. तिकडे एक जण आहे काहीतरी कंपनी फॅक्टरी असेल तिकडल्या भागात. हा मेन रोड इथं टेंट लावला आहे. ठीक आहे. ते आपण पुढल्या गावामध्ये जाणं आहे. तर आता त्याला जेवणाचं नियोजन होऊन जाईल. ते आपला मंथन दादा ज्या घरनं सकाळी निघलो ना, तो आता मागाशी माझ्यापासून गेला. सकाळी धरणं माझ्या संगच होता तो. तर आता मी एडिटिंगला बसतोय. काय पण करून रोज 10:30 वाजता व्लॉग येणार म्हणजे येणारच. ठीक आहे ना. तर आता मी एडिटिंगला बसतो. 9-10 वाजेपर्यंत एडिटिंग करतो. मस्त मोकळा होतो आणि त्यानंतर ना मग डुंग 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 डांग डुंग डुंग काय नाही, बस शांत राहा. आता बघू काय होते ती. आता एडिटिंग करतो. ही रुक गई. काय मौसम झालाय रे पोट्या. आई शपथ भाई काय नजारा दिसतोय रे भाई, खतरनाक. चला आता मस्त बिछाना घेऊन इथं हात तरतो. पण सगळं पाणी झालंय मला एडिटिंग करायची. ठीक आहे. हां मी ठीक आहे ना वरनं ठीकवर आणलंय. ठीक आहे ना. आता मी दमाने बंद करून टाकेल. तुमची तशी मर्जी. मित्रांनो काय यार जागा, अरे काय सूर्य निघलाय यार, काय भारी वाटतंय. असं वाटतं याला बघत राहा, असं बघत राहा वाटतंय असं. वा काय जागा यार, वा खरंच खूप मस्त, खूप भारी, खूप मस्त. कोकणामध्ये आल्यापासून मला वाटतंय असं खूप कवचित मला अशी नजारा दिसा. दादा दादा अरे अरे पोलीस येते इथं म्हणते एवढे जण काय करते रानामध्ये. पोलीस आपल्या इथे ओळखीचे आहेत. मग कशा आलता ना रे तू? होय तिकडे आले. कुठला तुम्ही? होईतले. हो. तुमच्या गावात गेलो तर थांबायला जागा भेटल्या म्हणून आलोय. काय सांगायचं तुमच्या गावात असं कसा ड्रोन सीन घ्यायचं होतं मला. ही भाऊ एका होळीत आलाय, होळीतनं इकडं आलोय मी आणि ही भाऊ इकडं आलाय. काय लागा तुमचं गाव खतरनाक आहे लय. अरे तुमच्या गावात ते मंदिर आहे
रामेश्वरम म्हणून गुगल मॅपला दाखवते ते मंदिरच नाही ती. तिकडे नाही ते कुवेशीला आहे ते. अरे हो बरोबर, पण लोकेशन तुमच्या गावातलं का दाखवतं या? ते असं दाखवत ते. असं नाही दाखवाय पाहिजे ना. काय माहिती. अरे मी ते बघून आलो भाई, मला तिथे थांबायचं होतं ना त्या मंदिरामध्ये. माझा तिथे चॅमेज झाला लय मोठा. हा ना. थांबायचं ना तिथं. अरे आता तिथं ते चालू आहे ना कार्यक्रम, त्यामुळे मला थांबता आलं नाही. मग नंतर लय गर्दी होती ना माझ्यापाशी, रात्रभर झोपून दिलं नसतं मला कोणी, त्यामुळे मग तिथे थांबलो नाही मी. इथे येऊन थांबलो भाई मी. काय चाललं थांबलं तर काय बोललं नसतं कोण. हा जाऊ. टाईम झाला आहे 10. जेवण काय केलेलं नाही, एडिटिंग करत बसलो होतो. एडिटिंग झाली आहे, लास्टचं पार्ट राहिलं ते टाकायचं आणि ड्रोनमधला डाटा फक्त घेऊन टाकायचा राहिला. ठीक आहे, तर त्यामुळं थांबलो. एक गाडी यायला लागली या, अगदी ओळखीचीच या. मग ते म्हणलं जेवण करायचं, तर आता जेवायला त्यांच्या संग जायचं आहे. गाडी यायला लागली या, इनोवा क्रिस्टा ही गाडी आहे. तर माणसं चांगली आहे ती, तर त्यांच्या संग जाऊन थोडं जेवण करून मग येतो हॉटेलवर. म्हणजे जेवण पण होऊन जाईन, त्यांच्या संग थोडं बातचीत तर काल रात्री झालं त्यांच्या संग. बाकी हे का आज टेंटमध्ये असं काहीतरी आहे रात्रीच्याला. हे बघा काय काय बघा, सगळं सामान आहे. पण एक गोष्ट आहे बरं करावं, टेंटमध्ये मला संघर्ष लागतो करायला. हे बघा मला घाम आला या, म्हणजे मला रात्रभर पण घाम येतो आणि दिवसभर घाम येतो. पण काय अडचण नाही, त्या गोष्टीला मी एक्सेप्ट केलेलं आहे. मी असं म्हणू शकत नाही की मला चांगल्या रूममध्ये राहायचं आहे, मला असंच राहायचं आहे. शक्यतो मी रात्रीच्या गोष्टी दाखवतच नाही की रात्रीच्याला माझ्या संग कसं होतं. निम्या रात्रीचं माझी परिस्थिती लय भयंकर असते. चला पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवून पण देईल की माझी निम्या रात्रीची भयंकर परिस्थिती कशी असते, मी किती घामाने भिजतो. हे सगळं ना, हे सगळं घामाने भिजून ह्याच्या खाल्ली साईड सगळी ओली होती. दाखवतो पुढल्या ब्लॉगमध्ये. आता जो आपण जेवण कराय, बहुतेक गाडी आली या. बरोबर आहे, तीच गाडी आहे. आता कसं झालं आहे माहिती आहे का, आता आलो जेवायला. गाडीमध्ये एवढ्या हायपाय बसून मला वया लागल्या उलट्या. न वाढवला इष्टी मागं, मी गप बसलो. आले आधी लिंबू खाल्लं आणि त्यानंतर म्हणलं जेवण करावं. ठीक आहे, आपली माणसं आलेली ती बघा, ही सगळी, ही आपली एकदम जी आमची आती ती आपली सगळी ती. तर जेवायचं तर काय प्लॅन नव्हता. आज दुपारच्यालाच अचानक प्लॅन बनला की नाही बा जेवायला जायचं या. तर ठीक आहे म्हणलं. टेंटपासून 16 किलोमीटर आलो, कसं आलो काय समजा. त्यामुळेच म्हणलं लोक इनोवा क्रेस्टा गाडी का वापरते ती. तरी पण मी त्यांना माहिती घेतली, म्हणली ही गाडी का वापरते ती. म्हणलं एवढी भारी, म्हणली कम्फर्ट लय भारी आहे, लय कम्फर्ट. हे तर कसं आलो ते समजलं नाही मला. किती आपण 10-15 मिनिटात आलो आपण. 10-15 मिनिटात आम्ही इथं पोहोचलो. 16 किलोमीटर अंतर काढलं. जेवायला घेतली एकदम मस्त व्हेज थाळी. इकडे घेतली डाळ खिचडी. बरं चाललंय ना, एकदम मस्त. ए तू जर एकदम मस्त. आता जेवण करू आणि नंतर निघू टेंटकडं. व्हिडिओ झाला, एडिटिंग थोडा नॉर्मल राहिलेला आहे. या जेवायला तुम्ही पण. हे बघायचं चिटकवून गेलं तर कोणीतरी, आणि आता आल्यावर बघितलं मी काय काय लिहिलं आहे. दादा वाचावं एकदा, मला काय वाचायचं जमत नाही. वाचा बरं एकदा काय लिहिलं आहे. रायगड दादा, आम्ही रात्री तुम्ही झोपलेल्या ठिकाणी आलो होतो. तुम्हाला उठवण्यासाठी खूप हाका मारल्या. कदाचित तुम्ही गाढ झोपेत असाल, यामुळे जास्त त्रास दिला नाही. तरी सकाळी उठल्यावर जर हे पत्र तुम्हाला मिळालं तर 92 सुरू करा. तुम्ही आज ज्या ठिकाणी झोपला आहात त्यापासून हाकेच्या अंतरावर माझं घर आहे. अगदी रस्त्यालगतच 10 ते 15 पावलावरती. सकाळचा नाश्ता तुम्ही आमच्यासोबत करावा ही आमची खूप इच्छा आहे. हर्षद मांजरेकर. टीप, तुम्ही सकाळी केव्हाही उठा, न विसरता फोन करा. सायकली इथं पत्र चिटकून ठेवलं आणि ती वाचून दाखवलं तुम्हाला. एक दादा इथं 10-15 म्हणता अंतरावरच राहतो म्हणलं आहे. मग इथं कुठं राहत असेल दादा ती. बघू सकाळच्या त्याला मी फोन करतो. बिचारा येऊन गेला आहेत ना, भरपूर जण येऊन गेली. रस्त्याकडे टेंट आहे, इकडे भरपूर जण स्टोऱ्याने हिन लावल्या त्या. लई जण आलती फोटो काढायला. ही आपली माणसं सगळी बघल तेव्हा मदतीला हजर असते ती, कुठं पण कधी पण असते ती हजर. ठीक आहे ना. तर आता मी पण झोपतो. भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. वाटलं ना, चांगलं वाटलं ना, भारी वाटलं. या दादांना भेटायची मला खूप इच्छा होती. भेटलो, जेवण केलं, आलो. आता ह्यांना पण जायचं आणि मला पण एडिटिंग करायची अजून 1 तासभर. भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत.